6,000 केंद्राचे आहेत, तसे 6,000 रुपये आपण आपले देखील त्याच्यामध्ये टाकलेत। मला वाटतं उद्या आपलं ते 2 हप्ते देखील आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करणार आहोत। राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। बघा, भरपूर दिवसांपासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची वाट पाहत होतात, परंतु आजपासून तुमचे नमोच्या 9व्या हप्त्याची आणि पीएमच्या 23व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे जमा सुद्धा होतच आहे। यासोबतच शेतकरी बांधवांना आज आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2,000 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता जमवत आहे, तर त्या जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी सविस्तर पद्धतीने वाचून दाखवतो। परंतु शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता सरसकट सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमवणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण जे शेतकरी बांधव या प्रमुख पात्रतेमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 23 हप्ता जमा केला जात आहे आणि त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। आता बघा शेतकरी बांधवांना, तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झालेला होता। आता तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होते। यासोबत तुमच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 22 हप्ता जमा झालेला होता। आता तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा लागलेली होते। तर अखेर तुमचे पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याचे आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याची आणि पीएम किसानच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांना, आज 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसान योजनेच्या 23 हप्त्याचे 2,000 रुपये, तर अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये जमवत आहेत। खऱ्या अर्थाने राज्यातील 93 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। परंतु शेतकरी बांधवांना एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणे शक्य होत नसता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 3 टप्प्यांमध्ये हे पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर सध्याच्या स्थितीला पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये नमोचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि पीएम किसानचा 23 हप्ता 2,000 रुपये, तर अशा पद्धतीने 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये जमा सुद्धा होतच आहेत। परंतु शेतकरी बांधवांना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएमच्या 23 हप्त्याचे 2,000 रुपये अशा पद्धतीने हे 4,000 रुपये मिळणार नाहीत। तर जे शेतकरी बांधव खरोखर योजनेचे लाभार्थी असतील, खरोखर पात्रतेमध्ये बसत असेल, त्यांच्याच खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता 2,000 रुपये आणि पीएमचा 23 हप्ता 2,000 रुपये अशा पद्धतीने या 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 4,000 रुपये जमा सुद्धा केले जात आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी वाचून दाखवत आहे। म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि पीएम किसानच्या 23 हप्त्याचे 2,000 रुपये जमा केले जात आहेत। शेतकरी बांधवांची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे याचीच माहिती आता सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीएम किसानचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांना, सविस्तर जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या आधी पाहून घेऊयात। म्हणजेच आज ज्या 12 जिल्ह्यामधील 40 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता आणि पीएमचा 23 हप्ता जमा केला जात आहे, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत तेच आपण आता सविस्तर पद्धतीने पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे। तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याची, पीएमच्या 23 हप्त्याचे
वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही, परंतु शेतकरी बांधवांना फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी बांधव असाल, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे किंवा PM किसानचे लाभार्थी असल्या आणि जर तुम्हाला या दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही या प्रमुख 4 पात्रतेमध्ये पात्र ठरायला पाहिजेत। राज्यातील जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत। बघा शेतकरी बांधवांना मागच्या 2 दिवसांपूर्वी पैशांची जुळवाजुळव करण्यात आलेले होते, म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून पैशांना मंजुरी देण्यात आलेले होते। हे पैसे बँकांमध्ये पाठवण्यात आलेले होते, तर हे पैसे आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात करण्यात येत आहे। खऱ्या अर्थाने शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज सुद्धा भासत नाही। तर आता आपण सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहत आहोत। सविस्तर जिल्हे आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमा होऊन जातील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। परंतु शेतकरी बांधवांना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असतील की प्रत्येक 4 महिन्यानंतर हे पैसे जमा केले जात असतात, परंतु सध्याच्या स्थितीला हे पैसे लवकर का सोडले जात आहेत। तर बघा शेतकरी बांधवांना सध्याच्या स्थितीला उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत। या दिवसांमध्ये शेतकरी बांधव पिकांची पेरणी करत असतात। या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांकडे पैसे नसतात, त्यामुळे शेतकरी बांधवांना पैशांचे मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते। तर या गोष्टीचा विचार करून आणि शेतकरी बांधव या दिवसांमध्ये सावकारांकडून कर्ज घेत असतात, बँकांकडून कर्ज घेत असतात। तर अशा प्रकारचे कर्ज शेतकरी बांधवांना घ्यावे लागू नये यासाठी सरकारच्या माध्यमातून आता नमोचा हप्ता आणि PMचा हप्ता जमा केला जात आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांना पेरणीच्या दिवसांमध्ये मदत होऊन जाईल आणि या ठिकाणी शेतकऱ्यांचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये होऊन जाईल। बघा शेतकरी बांधवांना आता भरपूर वेळ घालवलेला आहे, यापुढे आपण वेळ न घालवता सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी सांगत आहे। सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। आता बघा शेतकरी बांधवांना सविस्तर जिल्हे आणि सविस्तर बँका आपण पाहणार आहोत, परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील आणि जे शेतकरी बांधव या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत, परंतु जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये पात्र ठरत नसतील आणि ज्यांनी महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना नमोचे आणि PMचे पैसे मिळणार नाहीत। जे शेतकरी बांधव खरोखर पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत आहेत त्यांनाच हे पैसे जमा होणार होते, तर हे पैसे आता फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये जमा केले जात आहेत। परंतु जे शेतकरी बांधव पात्र नाहीत, योजनेच्या लाभाचा लाभ या ठिकाणी पात्रतेमध्ये बसत नाही, त्यांना हे पैसे मिळणार नाहीत। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पहा, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग सुद्धा होणार नाही। तर आता आपण सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहत आहोत। जिल्हे आणि बँकांची यादी पहा, परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना महत्त्वाची 3 कामे तुम्ही केलेली असायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत आणि त्या शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, परंतु ज्या शेतकरी बांधवांनी महत्त्वाची कामे केलेली नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाही। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। आता बघा शेतकरी बांधवांना सविस्तर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी आपण पाहणार आहोत, परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना याच्या अगोदर नमोचा 8वा हप्ता जमा झालेला नसेल तर त्यांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। त्या शेतकरी बांधवांना यापुढे काळजी चिंता करण्याची गरज
गरज सुद्धा भासणार नाही। बघा शेतकरी बांधवांना, भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होतात, परंतु यापुढे तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याचे आणि पीएमच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि कृषी मंत्री भरणे मामा यांच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता सोडला जात आहे आणि राज्याचे या ठिकाणी पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेचा 23 हप्ता 2000 रुपयाप्रमाणे सोडला जात आहे। तर शेतकरी बांधवांची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही शेतकरी बांधवांना काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांना, सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण सर्वात अगोदर पात्रता पाहून घेऊया। जे शेतकरी बांधव या प्रमुख पात्रतेमध्ये बसत आहे त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे, परंतु जे शेतकरी बांधव या पात्रतेमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। तर आता आपण पात्रता पाहणार आहोत, परंतु पात्रता पाहण्याच्या अगोदर शेतकरी बांधवांना, तुम्ही या 3 नियमांमध्ये बसत आहेत का, हे 3 कामे केलेले आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, पहिलं महत्त्वाचं काम, तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे, कारण तुमचा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँकेमध्ये जमा केला जात आहे। त्यामुळे तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। यानंतर दुसरं काम, तुमचे फार्मर आय डी कार्ड काढलेले असायला पाहिजे। शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेले असेल तरच तुम्हाला हे पैसे जमा केले जात आहेत, परंतु जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढलेले नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। यासोबत शेतकरी बांधवांनो, जे तिसरं काम करायचं होतं, तर तिसरं काम म्हणजे तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी केवायसी केलेली असायला पाहिजे। ज्या शेतकरी बांधवांनी केवायसी पूर्ण केलेले असेल त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे सोडले जात आहेत। तर बघा, अशी महत्त्वाची 3 कामे राज्यातील ज्या शेतकरी बांधवांनी केलेली आहे त्यांच्याच खात्यामध्ये नमोचा 9वा हप्ता आणि पीएम किसानचा 23 हप्ता जमा केला जात आहे आणि त्यांचीच भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर आता आपण भरपूर महत्त्वाची माहिती पाहिली। आता आपण वेळ न घालवता ज्या 12 जिल्ह्यांमध्ये नमोचा आणि पीएमचा हप्ता जमा केला जात आहे, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, तर त्या 12 जिल्ह्यांची यादी वाचून दाखवता। सविस्तर 12 जिल्ह्यांची यादी पहा, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये नमोचे 2000 रुपये आणि पीएमचे 2000 रुपये जमा होतील आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा शेतकरी बांधवांना, जे पहिले पात्रता लावण्यात आलेले आहे, तर ते पहिले पात्रता म्हणजे तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे। यानंतर 2 नंबरची पात्रता म्हणजे बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे। यानंतर 3 नंबरची पात्रता जी आहे, तर ते पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न कमी असायला पाहिजे आणि 4थी पात्रता घरामधील सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे। तर अशा 4 पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला हे पैसे सोडले जात आहेत आणि तरच तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर बघा, या झाल्या पात्रता। आता तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवता। तर बघा शेतकरी बांधवांनो, आपल्या राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। तर या 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये नमोचे 2000 रुपये आणि पीएमचे 2000 रुपये जमा केले जात आहेत आणि शेतकरी बांधवांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, यामध्ये परभणी जिल्हा, यानंतर बीड जिल्हा, अकोला जिल्हा, धाराशिव जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा अशा जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर नमोचा 9वा हप्ता सोडण्यात येणार आहे आणि शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येणार आहे। तर बघा, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीला आता पेरणीचे दिवस सुरू होणार आहेत। तर या दिवसांमध्ये शेतकरी बांधवांना पैशांची गरज असते, त्यामुळे हे पैसे जमा केले जाणार आहेत आणि शेतकरी बांधवांनो, तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येणार।